राम कृष्ण हरी मुलींनो मुलांनो माता बहिणींनो, हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे राम हरे कृष्ण. रामकृष्ण हरी मुलांनो, माझे यूट्यूबजी माझं तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. माझे यूट्यूब फॅमिली माझं कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला. बघा आपलं तर मोनो झालेलं आहे मुलींनो, मोनो झालेलं आहे. परी कसं मोनो करायला बी बघा किती 2 वर्ष गेलं. 2 वर्षामध्ये झालं बघा. भले अनाडी असू दे अनपड असू दे तरी पण झालं बघा माझं. आणि माझं झालं आहे मोनो, तसं तुमचं पण होईल. कृष्ण भगवानचा आशीर्वाद तुम्हाला पण आहे. जसा मला होता तसा तुम्हाला आहे. कृष्ण भगवानाचा आशीर्वाद, ईश्वराचा आशीर्वाद, परमेश्वराचा आशीर्वाद, हे बघा त्यांचा आशीर्वाद आहे म्हणूनच आपण पुढं पुढं सरकतो बघा. नाहीतर आपण कोण हो पुढं सरकायला. आणि हे बघा कोणी हे बघा बंद करायचा विचार असन तर हे बघा बंद काय करू नका. होतं आहे बघा हळूहळू. ह्यांचं झालं तुमचं बी होईल. जरा दम धरा. तुम्ही म्हणतात की झालं बाई 6 महिने झालं नको आता बंद करू, 6 महिने झालं नको बंद करू. तसं नाही म्हणायचं. अहो घाबरायचं नाही आपण मुलींनो. आपण काय लोकांना भिवून घाबरायचं का? आपण काय कोणचा गुन्हा केला आहे का यूट्यूबवर येऊन? हे बघा सगळं पोटं भरण्यासाठी आपल्याला कमी आहे म्हणून आपण यूट्यूबवर आलेला असतो. म्हणून हे बघा आपण काही कोणाचं मनावर धरायचं नाही. तुम्ही म्हणणार की आमचा पाहुणेच बोलले, कोणी म्हणणार पाहुणे बोलले, कोणी म्हणणार बाहेरचे बोलले. अहो बोलणारे सगळे असते तर आपल्या घरात कमी आहे जास्त आहे, जास्त तर नसतंच. आपल्याला तर कुठं जिथं नाही तिथं आपल्याला कमी पडतं. भले देवाच्या दयाने असलं बी जास्त तरी असू द्या ना. आणि बाया माणसांनी घरातल्या घरात केलेलं काही वाईट आहे का? आज ना उद्या होणारच आहे ना आज ना उद्या. मग कशाला आपण घाबरायचं? कशाला तुम्ही घाबरायचं? आता बघा कितीतरी शिकलेले असते तर मी तर अनाडी अनपडे सगळ्यांना माहिती आहे. परी बघा मी आज इथपर्यंत आले तर तुम्ही का नाही येणार हो? तुम्ही तर शिकले सवरलेले आहेत. तुमचं तर लवकरच होईन बघा. म्हणून हे बघा काय घाबरायचं काम नाही आहे. का घाबरायचं? कशासाठी घाबरायचं आपण कशासाठी घाबरायचं? आपण काय वाईट काम करतो का? आपण तर चांगलंच करतो. हे बघा आपली दुनियामध्ये ओळख होती या. आपण आपल्या ओळखी नसत्यात बघा, कोणाच्या ओळखी नसत्यात. माझी तर ओळखच नव्हती बघा. पण हे बघा देवाच्या दयाने झाली ना ओळख. आता पोराला म्हणलं बंद करते, हे बघा त्याने बंदच नाही बघा केलं, चालूच आहे. तर हे बघा हळूहळू होईल. कशाला आपण घाबरायचं आहे? आणि लोकाला भिवून काय आपण बंद करायचं का? लोक काय आपल्याला कमी पडलं तर देतात का? नाही देत ना. आणि मग आपण असंच म्हणून शिने आपलं पुढं बघून चालायचं. कशाला मागं वळून बघायचं आहे? हे बघा किती बी आपल्याला कोण एक बोलणार नसते, सगळे बोलणार असतात. असं नाही की हे नाही बोलणार ते नाही बोलणार. हे बघा लोक पण हे बघा त्यांना जळतात म्हणून तुम्हाला नाव ठेवतात. जळतात म्हणून त्यांच्या मनात सगळं कपट असते म्हणून त्यांना वाटते काय माहिती आता यूट्यूबवर किती मोठी होणार आणि किती मोठी होणार असं वाटतं त्यांना. म्हणून हे बघा त्यांचं ऐकून काय तुम्ही बंद करणार का हो? नाही बंद करणार ना. नका बंद करू. हे बघा हळूहळू आपलं होतच राहतं आहे बघा. असं नाही की आपलं नाही होणार ना. जगाचं झालं तुमचं पण होणार आहे. जगाचं झालं आहे ना तुमचं पण होणार आहे. यूट्यूब सगळ्यांना पैसे देत आहे. एवढं आहे की आपण जरा विचार करायला पाहिजे. आपण उचलून येडं आपण नाही टाकायचे. कुणी पाठवलेला येडो नाही टाकायचा. कुणी एकदा टाकला होता बघा, कोणीतरी पाठवले मला 2 येडो पाठवले होते. म्हणजे एका महिन्यात एक पाठवला होता, दुसऱ्या महिन्यात एक पाठवला होता. आणि मला असंच कळलं ना की दुसऱ्यांनी पाठवलेला येडो नाही टाकायचा.
तर मी हे बघा ते इडो यूज त्याला भरपूर आलं होतं, यूज भरपूर आलं होतं. तर मी ते इडं कट केला, ते कट केला आणि नंतर कुणीतरी ते इडं माशाचा पाठवला होता मला, कुणीतरी माशाचा. एवढा एवढा मासा होता, भारी होता आणि त्याला यूज आहो लय भारी आलं यूज. तर म्हणले नाही जमत तसं, तसं नाही जमत म्हणले. मी पटकुनी कट केला आणि अजून दुसऱ्या महिन्यात पाणी आलं, नदीला पाणी आलं, पूर आला, ते पाठवलं होतं मला. मी ते पण कट केला. त्याच्यावर तर एवढं यूज आलं होतं ना, चांगलं यूज आलं होतं. एका 4 दिवसामध्ये मस्त यूज आलं होतं. पण मी ते पण कट केला. म्हणलं नको रे बाबा, आपल्याला कॉपीराईट म्हणलं ना नको. आता हे पण लावून ठेवते ना, हे गाणे बंद केलेले आहेत. त्या पोरगं बघायला लागले हे गाणे, म्हणजे ते आवाज बंद केला आहे मी. तरी पण मला यूट्यूबनं मॅचेस पाठवावं, हे चालते का नाही. हात जोडून विनंती करते यूट्यूबची, हे चालतं का नाही. पोरगं बसलेलं असते बघा इथं, त्याला बघायचं असते म्हणून ते बसलेलं असते. म्हणून ते म्हणते मला मुका आवाज तरी बघू दे ना. त्याला हे देवांचं हे ते आवडते ना, ते कोणचं लावले मला काय माहीत नाही. पर हे बघा हे पण यूट्यूबनं मला पाठवा, हे चालते का नाही चालते. रामकृष्ण हरी. तर मी लगेच मी परत असं थांबणार नाही. मी कुठेतरी थांबन. मी इथं का थांबते बघा, तिकडं लय अंधार हो. हा बघा इथं पण डोळे दिसणार माझे, इथं पण डोळे दिसणार. आणि तिकडचं लय अंधार. एवढं मोठं घर आहे ना मुलांनो माझ्या यूट्यूबची, एवढं मोठं घर आहे. परी माझ्या तर काहीच कामाचं नसते बघा. कुठंच माझा इडवून नीट निघत नाही आहे. तरी मला समजून घेत जाऊ द्या. काय चेहऱ्याला बघायचं आहे, माणसाच्या मनाला बघावा. मुलांनो माणसाच्या मनाला बघावं. चेहरा काय बघत बसायचं. चेहरा काळा असू द्या, गोरा असू द्या, चेहऱ्यापाशी काय पडायला नसतं. माणसाचं मन चांगलं पाहिजे. ह्याला तर म्हणतात ना, मन मी चांगा तर काठवून मी गंगा, ह्याला तर म्हणतात ना. रामकृष्ण हरी. मुलांनो याने काय लावून ठेवले मलाच कळा नाही आता. काय लावून ठेवले काय मलाच कळा नाही बघा. आता त्याला बंद कर म्हणलं ना तर ते मग मोबाईल मागन मला. म्हणून मी म्हणलं जाऊ दे बाय, बसलाय ना बसू दे म्हणून नाही गप्प बसले मी. हे बघा आपण म्हणतो आपल्याला यूज येत नाही, आपल्याला कमेंट येत नाही. हे बघा एक दिवस नक्कीच तुम्हाला बी यूज येईन, कमेंट येईन, सगळं येईन. तुम्ही जरा दम धरा जरा. हे बघा देव काय एवढा डोळे झाकून बसलेला नसतो. देव तुमच्याबरोबर आहे, ह्यांच्याबरोबर आहे, ह्यांच्या पण बरोबर आहे देव. म्हणून आपण कसं जरा दम धरायचा हळूहळू. हे बघा आपण काय केलं तेव्हा कुणाचं, तुम्ही काय केलं तेव्हा कुणाचं. हे बघा सगळे यूट्यूबवर येतं आणि सगळे 2 पैशासाठी येतात, काहीतरी अपेक्षा घेऊन येतात. कामधंदे सोडून पण हे बघा येडव करतात, कामधंदे सोडून पण येडव करतात बघा. मनुष्याने कसं आपण कसं थोडा दम धरायला पाहिजे बघा. आपल्याला वाटतंय तसं की आपलं व्हायला पाहिजे लवकर. आपले येडो बी एवढे आष्टीव नसतात ना. लोकांनी असं बघावं कसं, लोकांना सुंदर चेहरे पाहिजे, जवानी पाहिजे, जवानपुरींचे बघतात असं होते हो. आपलं वयस्कर माणसाचं जरा बघत नसते तर. म्हणून तरी हे बघा आपल्या मनात विचार आपण चांगले ठेवायचे. आपले बघू ना बघू हे बघा एक दिवस नक्कीच कळन की हे येडो चांगले येतं आणि तुमचे येडो व्हायरल व्हायला चालू होईल. नक्कीच बघा. सोडायचा प्रयत्न करूच नका. लोकांना किती नाव ठेवू द्या, किती काय पण बोलू द्या. हे बघा एवढे एवढे मोठे यूट्यूबर झाले, त्यांना काय नाव नाही ठेवले का तुम्ही सांगा. खरं सांगायचं, त्यांना का नाव नाही ठेवले का. अहो त्यांना बी भरपूर नाव ठेवलेले येतं. बिचारे नाव ठेवून पुढं सरकल येतं. त्याने पाठीमागं वळून नाही बघितलं त्याने की हे नाव ठेवायले ते नाव ठेवायले. ते पुढंच बघत गेले. त्यांना पण वाटलं ना जाऊ दे, आज ह्याने नाव ठेवले आपल्याला तर आपलं एक दिवस नक्कीच होईल. अपेक्षा ठेवावं लागते हो, अपेक्षा ठेवावं लागते. अपेक्षा ठेवली ना, आशा ठेवली ना, नक्कीच आपली बघा आशा पूर्ण होती या. म्हणून आपण आशा ठेवायची. आपण म्हणजे महागं बघायचंच नाही. आपण मेन तर महागं बघायचंच नाही. महागं काय चाललं आहे आणि काय नाही, पुढं बघूनच चालायचं आणि आपलं करत राहायचं. आता बघा मोठे यूट्यूबर त्यांना किती बोललेत हो. मला तर वाईट वाटतं या. किती बोललेत बिचाऱ्यांना, किती राग येत होता. परी त्यांना वाटलं ना जाऊ दे बाबा, आज त्यांचं बोलणं खाल्लं तर तेच लोक आपल्याला चांगलं बोलतात. हे बघा पैसा माणसाला पळवते म्हणून पैशाच्या पाठीमागं मनुष्य जलम पळत राहतं या. म्हणून हे बघा
एवढं पळायचं पण नाही, पैशाचं पण पाठीमागं नाही पळायचं, पैशाचं पण पाठीमागं नाही बघा पळायचं मुलांनो. हे बघा, जे आपल्याला सपोर्ट करतं ना त्याच्या मागं नक्कीच पळा. जे आपल्याला सपोर्ट करतं आहे ना त्याच्या मागं नक्कीच पळा. जे ह्या बघा यूट्यूबमध्ये बी ह्या बघा मुलींनो, जे आपल्याला लाईक करतं आहे ना त्याला लाईक करायची, आणि जे आपल्याला नाही बी करत ना तरी करायचं. एक ना एक दिवस त्यांनाच लाज वाटेल की बाबा आपल्या व्हिडिओला हे लाईक करतात, आपण करायला पाहिजे. एक ना एक दिवस तरी वाटेल बघा त्यांना, एक ना एक दिवस तरी तुमची त्यांना दया येईन. म्हणून ह्या बघा, एक दुसऱ्याला सपोर्ट करा. एक दुसऱ्याला सपोर्ट केल्याशिवाय माणूस पुढं हे होत नाही, पुढं निघत नाही. माणूस चिखलामध्ये फसलेला असते ना ते पुढं निघत नाही. एक दुसऱ्यानं हाताला हात धरूनच वाढावं लागतं या, तेव्हा गाळामधलं माणूस वर येतं या. हे बघा, कित्येक लोक असे गाळामध्ये फसलेले असते. तर हे बघा, कित्येक माता बहिणीचं कुटुंबामध्ये 2-2, 3-3 वर्ष झालेलं नाही आहे. परी माता बहिणीने तुमचं पण नक्कीच होईन बघा. आमचं झालं म्हणल्याच्या नंतर तुमचं पण होईन. हां, तुमचं पण होईन बघा. देव परमेश्वर सगळ्याबरोबर असतं. ईश्वर परमेश्वर सगळ्याबरोबर असते. ही मोबाईल नाही काय 1-1 मिनटाला बंद पडायला आहे बघा, म्हणून मला असा हात लांबवावा लागायला आहे. पोराला म्हणते हे बरोबर करून दे, तर पोरगं मला बरोबर करून द्यायला आहे. हे बघा, घरचे जर आपल्याला साथ देत नाहीत म्हणल्यावर बाहेरचे तरी आपल्याला साथ देतात, त्यांचा आपण शुक्रिया मानायला पाहिजे. बाहेरचेच बघा, बाहेरचे लोक माता बहिणी व्हिडिओ बघतात, सगळा व्हिडिओ बघतात, सगळा पूर्ण व्हिडिओ बघतात. बाहेरचे माता बहिणी, भावंड, मुलं मुली सगळे बघतात. परी स्वतःचे आपल्या घरचं कोणी बघत नाही, आणि बघितलं ना आपल्या पाहुण्या रावण्यानी टच करतात. पुढं 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 सरकून बघतात, सरकून बघतात. हे बघा, किती माणसाला आपल्यासमोर मी बघितलेलं आहे की पुढं इडो मी म्हणलं ना बघा ना जरा माझा इडो, अहो सरकून बघायला लागले. म्हणलं हे काय असं सरकून बघायला लागला, तर आमचा इडो खराब होईल ना. सरकून बघितलं की यूट्यूबला काय वाटतंय की ह्यांचा इडो खराब आहे. आणि मेन पाहुणे तसं करतात बघा मुलींनो, मेन तुमच्या जवळ तसं करतात, सरकून बघतात, आपलं इडो खराब करून टाकतात. अरे बाबा पाहुणे हो, तुम्ही इडो चालू करूच नका ना. तुम्हाला बघायचं नाही, सरकून बघायचं असलं ना कोणत्या बी त्यांना म्हणायचं, तुम्ही सांगायचं त्यांना, अरे पाहुणे हो तुम्ही इडो आमचा बघूच नका, कशाला सरकून बघताय, तुमचा कशाला टाईमपास करताय. हे बघा, असं असतंय बघा. आणि तुम्हाला जर पैसे यायला लागले ना तेच पाहुणे तुमच्या जवळ येते ना, तुम्हाला चांगलं बोलते ना, म्हणते ना तुम्ही काय केलं आहे ना, तुम्ही लई चांगलं केलं आहे. आणि तुमचं बघून तुमचे पाहुणे पण नंतर करते, नक्कीच करते मुलांना, नक्कीच करते. मी तुम्हाला लिहून नाही देत अंगठा देते. बघा, मी अनपढ आहे तर मला किती त्रास होते हो, मला लय त्रास होते माझं. मी जर वाचलं असतं तर आज माझ्यावर हे टाईम कशाला आला असता, मी त्याच्या मागं कशाला लागले असते हो. मी वाचा रे म्हणून कशाला त्यांच्या मागं लागले असते. रामकृष्ण हरी मुलांनो, मला बघा, मला 4 आकडे बी आले असते ना तरी मी कमेंट वाचली असते हो. माझ्या यूट्यूबची मी लय मजबूर रे, मी लय रात्रभर रडते की देवा मला कमेंट तरी वाचायला येऊ दे. कसं येऊ दे, मी जर शिकले तर येईल ना. मला कोणी शिकवत पण नाही हो. मी शिकायचा प्रयत्न करते, मला कोणी पोरं पण शिकवत नाही, लहान लेकरं पण शिकवत नाही. मी म्हणते कमेंट वाचाय पुरतं तरी मला शिकवा रे बाळांनो, कमेंट वाचाय पुरतं तरी शिकवा. बघा, परी मला कुणी नाही बघा मुलांनो, कुणी नाही शिकवत. मला जी बी शिकवून देवाच्या दयाने त्यांच्या जिंदगीत काहीच कमी नाही पडणार बघा. आणि माझे कमेंट वाचन देव परमेश्वर त्याला जोळे भरून देईन. माझे कमेंट वाचन ना त्याला देव परमेश्वर ईश्वर जोळे भरून देईन, असं असते बघा. माझी तर अशी अडचण आहे बघा मुलींनो. तुम्ही तर हे बघा स्वतः व्हिडिओ करताय, स्वतः टाकताय, त्याच्यावर किती काय बनवून टाकताय. मला तर काय येत नाही हो. मी तर साधं सिम्पलमध्ये जिंदगीभर टाकणार व्हिडिओ. किती बदलतंय ह्या यूट्यूबमध्ये, काय आले या व्हिडिओ टाकण्यासाठी. पण मला काय सध्या येत नाही, मला कोणी शिकवत नाही. पोराला म्हणते शिकव बाबा मला जरा, ते पण मला शिकवत नाही. रामकृष्ण हरी, तुम्ही नशीबवान आहेत, तुम्हाला वाचायला लिहायला येतं या, येते, तुम्ही नशीबवान आहेत बघा. तुमचं तर हे बघा लवकरच ग्रो होईल आणि तुमचं तर लवकरच चांगलं होईल बघा मुलींनो. म्हणून नाही का, तुम्ही काय हार मानू नका, व्हिडिओ टाकत राहावा. दिवसाचे बारके व्हिडिओ 1-2 टाका, मोठा 4 दिवसातून 1 टाका,
8 दिवसातून एक टाका, 2 दिवसातून टाका, जमलं तर रोज एक टाका. रामकृष्ण हरी मुलींनो, तुमचं नक्कीच चांगलं होईल बघा, नक्कीच चांगलं होईल. आणि तुम्ही काय आहे बघा, म्हणू नका की मला सोडायचं हे ते. हे बघा कित्येक माता बहिणी म्हणल्या सोडायचं, आणि त्यांनी दुसरं सोडलं, आणि तेच त्यांचं गुरु झालेलं आहे. त्यांनी दुसरं पण चालू केलं, आणि तेच त्यांचं गुरु झालेलं आहे. तेच त्यांचं गुरु झालेलं आहे, आणि तेच पैसे उचलतात बघा. आता तेच माता बहिणी पैसे उचलतात. तसं पण तुमचं चांगलं होईल. तुम्ही काय दुनियाला घाबरू नका. दुनियाला नाही घाबरतो माणूस, तुम्ही तुमच्या पाहुण्यांना घाबरताय. पाहुण्यांना घाबरताय. हे पाहुणा असा बोलला, ते पाहुणा तसा बोलला, मग काय करू काय नाही, बंद करू का काय, बंद करू का काय. तसं काहीच करू नका बघा. म्हणणारे बोलणारे भरपूर असतात, पण पाळपोस करणारे कोणी नसतात. आपल्याला गरज पडली तर आपल्यालाच ह्या बघा येजा बेजाने आणून आपल्याला घरदार चालवावं लागते. आपल्याला सगळं आपल्यालाच करावं लागतंय. म्हणून बघा मुलींनो, करत राहावा. तुमचं होईल चांगलं, नक्कीच चांगलं होईल. रामकृष्ण हरी मुलांनो, नक्कीच चांगलं होईल बघा तुमचं. हे बघा आता ह्याच्यामध्ये मनोबी झालं तरी बघा लवकर तिथून पुढे बी आपलं येडं व्हायरल व्हायला पाहिजे, आपलं येडं बघायला पाहिजे. तेव्हा बघा तुमचे येडं पण आहे बघा कुणी जास्त बघायला पाहिजे, आणि जास्त व्ह्यूज यायला पाहिजे, कमेंट यायला पाहिजे, सुपर व्हायला पाहिजे, ॲड पण यायला पाहिजे. तर आपलं हे बघा पुढं चालून होत राहतंय बघा. रामकृष्ण हरी मुलांनो, देव तुमचं भलं करू. हरे कृष्णा हरे रामा हरे रामा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे रामा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 रामा रामा हरे रामा. रामकृष्ण हरी मुलांनो, देव परमेश्वर सगळ्यांचं भलं करण. ये इडो बघा मुलींना आम्ही बंद करायला लागले.